नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं नीतिशास्त्राचं 7वं प्रकरण अभ्यासत आहोत. काय आहे की सनदी सेवेची पायाभूत मूल्य म्हणजेच फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. त्यामध्ये पायाभूत मूल्य म्हणजे काय आणि त्यानंतर 3-4 पायाभूत मूल्य आपण सुरुवातीची पाहिलेली. ठीक आहे. आता राहिलेली जी काही पायाभूत मूल्य आहेत ती आजच्या लेक्चरला बघूयात. मग त्याच्यामध्ये आपण कोणकोणती मूल्य बघितली की सुरुवातीला पायाभूत मूल्य म्हणजे काय की एखाद्या संस्थेचं एखादं पायाभूत मूल्य म्हणजे त्या संस्थेचं गाभा मूल्य की त्या संस्थेचे निर्णय, त्या संस्थेची कृती ही कोणत्या तत्वांना धरून होत आहे हे सांगणारं ते मूल्य असतं. त्याला आपण गाभा मूल्य असं म्हणतो. की जसं की गुगल असेल तर गुगलचं काय आहे इनोव्हेशन किंवा लष्कराचा जर विचार केला तर त्याचं काय त्याच्यामध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला शिस्त, वक्तशीरपणा आणि आपण टाटा यांचं उदाहरण पाहिलेलं आहे की टाटा ग्रुपचं काय आहे की एम्प्लॉई सेंट्रिसिटी म्हणजे कर्मचारी केंद्रितता. तशी आपल्या सनदी सेवेची काही पायाभूत मूल्य आहेत. मग ते सेकंड एआरसी दुसरा प्रशासनिक सुधारणा आयोग असेल किंवा ब्रिटिश सरकारची असलेली नोलान समिती असेल त्यांनी जी मूल्य सांगितलेली आहेत ती आपण पाहत होतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पहिलं मूल्य आपण बघितलेलं परानुभूती. मग परानुभूती म्हणजे काय त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो एम्पथी. एम्पथी म्हणजे काय की स्वतःला इतरांच्या स्थितीत कल्पकतेनं ठेवून त्या व्यक्तीच्या यातना असतील वेदना काय म्हणूयात की त्या व्यक्तीचं जे दुःख असेल वेदना असेल यातना असतील त्या तुम्ही अनुभवणं त्या समजून घेणं त्याला आपण परानुभूती असं म्हणतो की स्वतःला दुसऱ्याच्या परिस्थितीत ठेवून ती व्यक्ती फील करत असलेल्या गोष्टी स्वतः फील करून घेणं पण ह्या कल्पकतेनं बोधात्मक दृष्ट्या तुमच्या बुद्धीच्या लेवलला तुमच्या कॉग्निशनच्या लेवलला होत असतात. ठीक आहे. याला आपण परानुभूती असं म्हणतो. आणि दुसरी आपण संकल्पना बघितलेली दुसरं पायाभूत मूल्य ते म्हणजे करुणा. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात कम्पॅशन. याच्यामध्ये मी काय म्हटलं होतं करुणा म्हणजे काय की परानुभूती प्लस त्याच्यामध्ये काय ऍड होतं कृती. तुम्ही समोरच्या व्यक्तीचं दुःख वेदना यातना समजून घेत आहात मात्र त्यासोबत त्या व्यक्तीचं दुःख कमी करण्यासाठी तुम्ही काही कृती देखील करत आहात तुम्ही काही इनिशिएटिव्ह घेत आहात त्याला आपण करुणा असं म्हणतो. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण वस्तुनिष्ठता ही संकल्पना अभ्यासलेली हे मूल्य अभ्यासलेलं. वस्तुनिष्ठता म्हणजे काय की तुम्ही तथ्य आणि आकडेवारीच्या आधारे निर्णय घेणार. तुमचे जे निर्णय आहेत ते तथ्य आणि आकडेवारीच्या आधारे असायला हवेत. ती तुमची जी काही वैयक्तिक मतं आहेत तुमच्या व्यक्तिगत भावना आहेत तुमचे जे पूर्वग्रह आहेत त्यांनी प्रभावित असू नयेत. तुम्ही तुमच्या व्यक्तिगत भावनांना तुमच्या वैयक्तिक पूर्वग्रहांना दूर ठेवून फक्त आणि फक्त तथ्य आणि आकडेवारीच्या आधारे निर्णय घेणं त्याला आपण वस्तुनिष्ठता असं म्हणतो. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण अजून एक मूल्य अभ्यासलेलं ते म्हणजे साहस धैर्य करेज. साहस म्हणजे काय की प्रतिकूल परिणामांची शक्यता असताना देखील तुमचा ज्या मूल्य आणि तत्वांवरती ठाम विश्वास आहे त्यानुसार तुम्ही कृती करणं. तुम्ही न घाबरणं म्हणजेच काय की तुमचा भीतीवरील विजय याला आपण साहस आणि धैर्य असं म्हणत असतो. आणि व्यक्तीमध्ये साहस आणि धैर्य असेल तरच ती इतर मूल्यांचं पालन करत असते. तुम्ही प्रामाणिक आहात सत्यनिष्ठ आहात मात्र तुमच्यामध्ये साहस आणि धैर्य नसेल तुमच्यावरती इतर मोठ्या लोकांनी श्रीमंत लोकांनी दबाव टाकला काहीतरी निर्णय घेण्यासाठी चुकीचा किंवा तुमच्या वरिष्ठांनी राजकीय नेत्यांनी चुकीचा निर्णय घेण्यासाठी दबाव टाकला तुमच्यामध्ये साहस नसेल तर तुम्ही प्रामाणिक सत्यनिष्ठ राहू शकत नाही. त्यामुळं काय म्हणणार की सत्यनिष्ठ राहण्यासाठी बाकीच्या सर्व मूल्यांचं पालन करण्यासाठी तुमच्यामध्ये साहस आणि धैर्य असावं लागतं. त्यामुळे हे महत्वाचं मूल्य आहे. ठीक आहे. ही मूल्य आपण अभ्यासलेली आहेत. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचाराल. आज आपण पुढल्या मूल्यांना सुरुवात करूयात. आज आपण 4 मूल्य पाहणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण जे लोकसेवेसाठी समर्पण आहे डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस ते बघूयात. लोकसेवेसाठी समर्पण. त्यानंतर दुसरं मूल्य आपण निष्पक्षता आणि निपक्षपातीपणा हे बघूयात. त्यानंतर आपण सहिष्णुता म्हणजेच टॉलरन्स हे मूल्य बघूयात. आणि त्यानंतर आपण प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा ही मूल्य या संकल्पना बघूयात. ठीक आहे. या 4 बाबी आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासूयात. क्लिअर आहे. मग सनदी सेवेची पायाभूत मूल्य पाहत असताना पुढलं मूल्य कोणतं आहे आपल्यापुढे
लोकसेवेसाठी समर्पण. आपल्या सिलेबस मध्ये थेट मेन्शन आहे. त्याला काय म्हणतात? डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस. ठीक आहे. ठीक आहे. मग लोकसेवेसाठी समर्पण म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं या शब्दांवरून? की लोकांच्या सेवेसाठी तुम्ही स्वतःला समर्पित ठेवत आहात. बरोबर, या शब्दांवरून हा अर्थ निघत आहे. बरोबर, तोच आहे. म्हणजेच काय, की तुम्ही आंतरिक भावनेनं, की आंतरिक भावनेनं प्रेरित होऊन सार्वजनिक सेवेला वाहून घेणं. मात्र तुम्ही इनर म्हणजेच आंतरिकदृष्ट्या मोटिवेटेड असलं पाहिजे लोकांची सेवा करण्यासाठी, लोकांची कामं करण्यासाठी. मग त्याला पण तसंच म्हटलेलं आहे, की आंतरिक प्रेरणेनं प्रेरित होऊन लोकसेवेसाठी वाहून स्वतःला वाहून घेणं. तुम्ही याची व्याख्या म्हणू शकता, की आंतरिक प्रेरणेनं प्रेरित होऊन लोकसेवेसाठी, लोकांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेणे. तर आपण काय म्हणतो? लोकसेवेसाठी समर्पण. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपल्या समाजामध्ये लोकांचे प्रॉब्लेम्स खूप जास्त आहेत. मग अशा वेळेस तुम्हाला तुमचं लक्ष असेल, तुमचा वेळ असेल, या गोष्टी लोकसेवेसाठी द्याव्या लागतात. तुमचं लक्ष, तुमचा वेळ हा जनतेच्या कल्याणासाठी, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी द्यावा लागतो. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडून, म्हणजे लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला तुमचा जो काही कम्फर्ट झोन आहे तो सोडून त्याच्या बाहेर यावं लागतं. ठीक आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत, की आज संडे आहे, आज सॅटर्डे आहे, आज ऑफ आहे, आता नाईट आहे. म्हणजे 10 ते 5 चा माझा जॉब संपलेला आहे. आता मी घरी आहे, आता मी सुट्टीत आहे. असं नाही सनदी सेवकाचं काम. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये डीएम असाल, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे आय-ए-एस असाल, कलेक्टर असाल, त्यावेळेस तुमच्या त्या जिल्ह्याची सर्व जबाबदारी तुमच्यावरती येते. मग अशा वेळेस त्या जिल्ह्यातल्या ज्या काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही आपत्कालीन प्रसंग उद्भवतील, त्यावेळेस तुम्हाला निम्म्या-निम्म्या रात्री उठून जावं लागेल. ठीक आहे. ज्यावेळेस एखादी आपत्ती उद्भवते त्यावेळेस तुम्हाला तुमचा जॉब हा 24/7 बनतो. ठीक आहे. म्हणजेच काय, की हा सनदी सेवेचा जो जॉब आहे, ही तुमची जी नोकरी असणार आहे, ती 24/7 असणार आहे. म्हणजे 24 तास आणि आठवड्यातले 7ही दिवस तुम्हाला अवेलेबल राहावं लागतं. कधीही. कधी वेळ सांगून येईल सांगता येत नसते. त्यामुळं हा तुम्हाला तुमच्या कम्फर्टमध्ये राहून काम करण्यासाठीचा जॉब नाहीये. मग अशा वेळेस तुमच्यामध्ये तुम्हाला अवघड परिस्थितीमध्ये काम करायचं आहे. तुम्हाला वेळेचं भान ठेवायचं नाहीये. तुम्हाला तेवढं वाहून घ्यायचं आहे कामासाठी. मग तसं जर हवं असेल, तर त्या व्यक्तीमध्ये, त्या सनदी सेवेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये, सनदी सेवकामध्ये लोकसेवेसाठी समर्पण असणं गरजेचं आहे. जर लोकसेवेसाठी समर्पण असेल, तरच ती व्यक्ती अवघड परिस्थितीमध्ये काम करू शकते. अन्यथा ती म्हणेल, "माझं ते काम नाहीये, माझी ड्युटी संपलेली आहे." मात्र सनदी सेवेमध्ये तसं आहे का? तर ते नाहीये. आणि त्यामुळं लोकसेवेसाठी समर्पण हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. ठीक आहे. ही महत्त्वाची व्हॅल्यू आहे. मग ही कशातून येत असते? ज्यावेळेस तुमची लोकसेवेसाठीची कमिटमेंट आहे, तुमची लोकसेवेसाठी एक पॅशन आहे, त्याच वेळेस लोकसेवेसाठी समर्पण येत असते. तुमची आंतरिक इच्छा तशी असावी लागते. तुमचा उत्साह तेवढा असावा लागतो, की मला लोकांसाठी काम करायचंय आणि त्याच वेळेस तुम्ही ते काम करू शकताय. आणि त्याच वेळेस तुम्ही तुमचं जे काही मोटिव्हेशन आहे ते कायम ठेवू शकताय दीर्घकाळासाठी. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण जर उदाहरण पाहायचं झालं, तर कोविडच्या काळामध्ये डॉक्टरांनी जे काही बाकीचे फ्रंट वर्कर्स असतील, त्यांनी केलेलं काम स्वतःचा जीव धोक्यात घालून. मग हे कधी होतं, की लोकसेवेसाठी समर्पण असल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य होत नसतात. मग कोविडच्या काळात असेल किंवा आपत्तीचा एखाद्या ठिकाणी दरड कोसळली, मग अशा वेळेस त्या सनदी सेवेला रात्री अपरात्री तिथं जावं लागेल. ती परिस्थिती व्यवस्थितरित्या हाताळावं लागेल. तो असं नाही म्हणू शकत, तिथं नाईट नाईट आहे, मग मी ऑफ आहे. ठीक आहे. या गोष्टी नसतात. क्लिअर? मग याच्यामध्ये आपण याचं महत्त्व बघूयात, की सनदी सेवेसाठी मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या की सनदी सेवेसाठी, लोकसेवेसाठी समर्पण हा गुण सनदी सेवकांमध्ये असणं का महत्त्वाचं आहे? त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो, की सनदी सेवेचा जो मुख्य उद्देश आहे, तो काय आहे? लोकांची सेवा करणं, लोकांचे प्रश्न हाताळणं, लोकांचे प्रश्न सोडविणं. मग हा जर मुख्य उद्देश असेल, तो जर आपल्याला सर्व्ह करायचा असेल, पूर्ण करायचा असेल, तर त्यासाठी सनदी सेवकांमध्ये आपल्याला लोकसेवेसाठीचं समर्पण असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सनदी सेवेचा उद्देश आपल्याला पूर्ण करण्यासाठी. दुसरं महत्व काय सांगू शकतो आपण?
याचं महत्व काय आहे सनदी सेवेत? पहिली गोष्ट काय पाहिली आपण, की जो सनदी सेवेचा मेन उद्देश आहे, सेवेचा उद्देश, की लोकांची सेवा करणं, लोकांचे प्रश्न सोडविणं. मग हा उद्देश जर आपल्याला पूर्ण करायचा असेल, तर त्यावेळेस आपल्याला सनदी सेवकांमध्ये लोकसेवेप्रती समर्पण असणं गरजेचं आहे. दुसरं काय म्हणू शकतो आपण? हं, की सनदी सेवकांना व्यापक विवेकाधिकार असतात. हे वाईड डिस्क्रिशनरी पॉवर असते. व्यापक विवेकाधिकार, स्वविवेकाधिकार. ठीक आहे. स्वतःच्या विवेकाने निर्णय घ्यायला त्यांना खूप जास्त स्कोप असतो. मग अशा वेळेस म्हणजे इथं खरंच तेवढी ती गरजेची गोष्ट नाहीये. म्हणजे असं म्हणजे सरकारी नियमानुसार तुम्ही ते करणं बाध्यच नाहीये. मात्र तुम्ही केलं तर जनतेची समस्या सोडणार आहे. मग अशा वेळेस तुम्ही आउट ऑफ त्या कॉन्टेक्स्ट जाऊन ते काम करणं गरजेचं आहे. पठडीच्या बाहेर जाऊन जे जैसे थे स्थिती आहे तिला आव्हान द्यायचं असेल. जैसे थे स्थिती म्हणजे काय? म्हणजे एक काइंड ऑफ अनास्थेची भावना तुमची, की तुम्हाला जे चाललंय ते चाललंय ठीक आहे. मला काही देणं घेणं नाही. मी माझ्या फायलींवरती सह्या करण्याचं काम तेवढं करेल. मग तुम्ही तुमच्या त्या पठडीच्या बाहेर जाऊन काम करणार नाहीत. जर तुमच्यामध्ये लोकसेवेप्रती समर्पण नसेल तर. आपण बघितलेलं की अवनी सरन यांनी आदिवासींसाठी छत्तीसगडमध्ये दुचाकी अँब्युलन्सची सर्व्हिस सुरू केली. मग ती सर्व्हिस सुरू करणं त्यांच्यासाठी एवढं कंपल्सरी होतं का? मग ही गोष्ट कुठून येते? त्यांच्यामध्ये डेडिकेशन आहे पब्लिक सर्व्हिससाठी. ठीक आहे. आणि त्यामुळे मग ते त्यांच्या पठडीच्या बाहेर जाऊन काम करतात. मग हे जर आपल्याला घडवून आणायचं असेल, त्यांचा जो स्वविवेकाचा म्हणजे त्यांना जे काही स्वविवेकाधीन अधिकार आहेत, त्यांचा जर योग्य वापर करायचा असेल आणि त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी तो वापर करावा, या स्वविवेकाधिकाराचा त्यांनी स्वतःचे व्यक्तिगत लाभ मिळवण्यासाठी किंवा काय म्हणतात की राजकीय फायदे मिळवण्यासाठी जर त्यांना त्याचा दुरुपयोग करायचा नसेल, तर त्यांच्यामध्ये लोकसेवेप्रती समर्पण असणं गरजेचं आहे. ठीक आहे. अजून आपण काय म्हणू शकतोय, की सरकारकडे संसाधनांची कमतरता आहे. आपली संसाधनं कमी आहेत. आपण विकसित अवस्थेत आहोत, विकसनशील अवस्थेत आहोत. मग अशा वेळेस आपल्याला या संसाधनांचा कार्यक्षम आणि परिणामकारक वापर करायचा असेल, इफेक्टिव्ह अँड इफिशियंट, ठीक आहे, कार्यक्षम आणि परिणामकारक वापर करायचा असेल, तर सनदी सेवकांमध्ये लोकसेवेप्रती समर्पण असणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेस तो जनतेचा, सरकारच्या पैशांचा, संसाधनांचा व्यवस्थित काळजीपूर्वक वापर करेल, की तो स्वतःचा असल्यासारखं त्याला कन्सिडर करेल. कारण की लोकसेवेप्रती त्याचं समर्पण आहे. ठीक आहे. अन्यथा त्याची जी काही भावना असणार आहे, जर या मूल्य त्याच्यामध्ये नसतील, की लोकसेवेप्रती समर्पण म्हणा किंवा सत्यनिष्ठा, या जर बाबी ही जर मूल्य जर त्या सनदी सेवकामध्ये नसतील, तर तो सरकारच्या संसाधनांचा, सरकारच्या पैशाचा दुरुपयोग करणार आहे. तो तो पैसा, निधी हडप करणार आहे. आणि अशी प्रकरणं आपल्याला दिसतात. कारण की त्यांच्यामध्ये सत्यनिष्ठा नाही, त्यांना पब्लिक सर्व्हिसचं काही पडलेलं नाहीये, त्यासाठीचं डेडिकेशन त्यांच्यामध्ये नाहीये. ठीक आहे. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, की मग याचं उदाहरण पाहायचं झालं तर आपण अगोदर पाहिलेलं उदाहरण, की आर्मस्ट्रॉंग पामे यांनी मणिपूरमध्ये आदिवासींसाठी 100 किलोमीटरचा रस्ता जनसहभागातून उभा केला. की सरकारच्या मदतीविना, सरकारनं फंडिंग न देता या व्यक्तीनं, आय-ए-एस असणाऱ्या व्यक्तीनं जनतेच्या सहभागातून, लोकांकडून, पब्लिक फंडिंग मधून रस्ता उभा केला. मग ह्या गोष्टी कधी होत असतात? सरकारकडे संसाधनांची कमतरता असताना देखील हा व्यक्ती पुढे जाऊन काहीतरी काम करतोय एवढं मोठं. या गोष्टी डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस असल्याशिवाय शक्य होत नसतात. ठीक आहे. मग या काही गोष्टी आहेत की ज्या सनदी सेवकामध्ये समर्पण महत्वाचं असल्याचं दर्शवितात. अजून आपण म्हणू शकतो की सनदी सेवा जी आहे ती 24/7 आहे. तुम्हाला कधीही कामावर जावं लागू शकतं. मग अशा वेळेस तुमची प्रेरणा जी आहे काम करण्याची ती दीर्घकाळासाठी टिकून ठेवायची असेल तर तुमच्यामध्ये लोकसेवेसाठी समर्पण असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता ही जी काही लोकसेवेप्रती समर्पण आहे, सार्वजनिक सेवेत समर्पण जे आहे ते सनदी सेवकांमध्ये आपल्याला कसं रुजवता येईल? लोकांमध्ये कसं रुजवता येईल? काय करू शकतो आपण त्याच्या रुजवणुकीसाठी? त्याची रुजवण कशी करता येईल? की जे काही लोकसेवेप्रती समर्पण ठेवून काम करणारे अधिकारी आहेत, ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे, त्यांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो. त्यांच्या कामाला मान्यता देणं, ठीक आहे. म्हणजे चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामाला मान्यता देणं, त्यांना त्यासाठी बक्षीस देणं, म्हणजे एक प्रकारे त्यांना प्रोत्साहन देणं. मग यातून बाकीचे जे अधिकारी असतात, जे तरुण आपल्यासारखे होणारे अधिकारी आहेत, त्यांना प्रेरणा मिळत असते. ठीक आहे. मग हे मूल्य महत्वाचं असल्याचं
समाजामध्ये सनदी सेवकांमध्ये ठसविले जातं आणि त्या दृष्टीनं त्या मूल्याकडे त्या व्यक्ती पाहत असतात. क्लिअर आहे? त्यानंतर अजून काय करू शकतो आपण, की जनतेच्या खऱ्या समस्या काय आहेत या सनदी सेवकांना कळणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपण या सनदी सेवकांना त्या स्वरूपाचं प्रशिक्षण देणं किंवा त्यांच्यासाठी पण फील्ड व्हिजिट्स काय म्हणतात त्याला, क्षेत्र भेटी आयोजित करणं असेल, की जेणेकरून त्यांचं संवेदनीकरण होईल, सेन्सिटायझेशन होईल. त्यांचं संवेदनीकरण होणं गरजेचं आहे, की त्यांना लोकांचे खरे प्रॉब्लेम समजणं गरजेचं आहे, की हे सनदी सेवक आयव्हरी टॉवर मध्ये बसून, एसी मध्ये बसून झोपडपट्टीतल्या कामगारांच्या समस्या समजून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी ऍक्च्युअली फील्डवर जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, की ज्या सनदी सेवकांनी गतकाळामध्ये खूप चांगल्या पद्धतीची कामं केलेली आहेत, मग त्यांच्या कथा असतील, मग त्यांच्या प्रेरणा असतील, या नवीन सनदी सेवकांना देणं, याही गोष्टी केल्या जाऊ शकतात. आणि त्यानंतर अजून महत्वाची गोष्ट केली जाऊ शकते, ती म्हणजे ही सनदी सेवकांच्या कामगिरीचं जे मूल्यांकन होतं ते सर्वंकष व्हावं. सर्वंकष मूल्यांकन त्यांच्या कामगिरीचं. मग त्याच्यासाठी आता नवीन नवीन टर्म्स वगैरे आहेत, केपीआय वगैरे, की परफॉर्मन्स इंडिकेटर्स, त्या टाईपमध्ये की रिझल्ट, म्हणजे लहान लहान उद्दिष्ट गाठणं आणि त्यानंतर मोठं उद्दिष्ट गाठणं, त्या टाईपमध्ये 360 डिग्रीतून या सनदी सेवकांच्या कामाचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे. की वरिष्ठांना काय वाटतं, त्यांच्या ज्युनियर्सला काय वाटतं, जनतेला त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं, सगळ्या अँगलनं त्या व्यक्तीला स्वतःला काय वाटतं त्याच्या कामगिरीविषयी, या सगळ्या अँगलनं त्याच्या कामगिरीचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे टॉपिक, हा जो मुद्दा आहे तो आपण जनरली सगळ्या मूल्यांमध्ये टाकू शकतो. क्लिअर आहे इथपर्यंत, की की सार्वजनिक सेवेप्रती जे समर्पण आहे ते अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, की ज्यावेळेस सनदी सेवक हा त्याच्या आंतरिक प्रेरणेनं प्रेरित होऊन लोकसेवेला वाहून घेत आहे, मग त्याच वेळेस आपल्याला समाजामध्ये बदल दिसतात. समाजामध्ये मोठमोठे इनिशिएटिव्ह काही सनदी सेवक घेत असल्याचं पाहायला मिळतं. पण त्यासाठी डेडिकेशन सर्व सार्वजनिक सेवेप्रती त्या सनदी सेवकामध्ये असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? त्यानंतर आता आपण पुढलं मूल्य बघूयात. पुढलं मूल्य कोणतं आहे? निष्पक्षता आणि निपक्षपातीपणा. ठीक आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? इम्पार्शालिटी आणि नॉन पार्टिझनशिप. निष्पक्षता म्हणजे काय? की इम्पार्शालिटी. ठीक आहे. आता हे दोन्ही शब्द आपण म्हणजे साधारणपणे समानार्थानं वापरत असतो एकमेकांच्या ऐवजी. वापरतो की नाही? हे दोन्ही शब्द सारखे दिसत आहेत. याच्यामध्ये फरक काय आहे? हा जो काही निपक्षपातीपणा आहे, हा निपक्षपातीपणा सनदी सेवकाची राजकीय तटस्थता दर्शवितो. पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी. ठीक आहे. म्हणजे त्याचं अराजकीय वर्तन, त्याला आपण अराजकीय, नॉन पॉलिटिकल बिहेवियर असं म्हणू शकतो. अराजकीय वर्तन. ठीक आहे. मग ही निपक्षपातीपणाला आपण त्या दृष्टीने पाहत असतो आणि दुसऱ्या बाजूला निष्पक्षता काय आहे, की तुम्ही तुमच्या कृती आणि वर्तनामध्ये तटस्थ असणं. काय? की व्यक्तीनं तिच्या कृती आणि वर्तनात तटस्थता ठेवणं किंवा तटस्थ असणे, न्यूट्रल असणे. म्हणजेच काय, की तुम्ही तुमची कृती करत असताना, वर्तन करत असताना कुणालाही वेगळेपणाची वागणूक देणार नाही. तुम्ही सगळ्यांना समानतेची वागणूक द्याल. त्याला आपण काय म्हणतो, की निष्पक्षता. निष्पक्षपणे सगळ्यांना वागणूक देणं. की तुमच्या कोणी जवळचा आहे, तुमच्या कोणी दूरचा आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्या ट्रीटमेंटमध्ये फरक कराल. हे इथं होत नाही. म्हणजे तुम्ही तटस्थ असण्याचा जो गुण आहे, त्याला आपण निष्पक्षता असं म्हणतो. आणि निपक्षपातीपणा म्हणजे काय, की तुमची राजकीय विचार काय आहे, तुमचं वैयक्तिक राजकीय मत काय आहे, त्याचा तुम्ही विचार करणार नाहीत. तुम्ही सत्तेमध्ये कोणता राजकीय पक्ष आहे हे पाहणार नाहीत. तुम्ही सत्तेमध्ये असलेल्या राजकीय पक्षाची विचारधारा काय आहे हे पाहणार नाहीत. तुमचं काम काय आहे? सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करणं आणि ते सरकारच्या धोरणांची अंमलबजावणीचं काम तुम्ही प्रभावीपणे पार पाडाल.
सत्तेमध्ये कोणीही असो, त्यांचा विचारधारा काही असो, कोणताही राजकीय पक्ष असो, कोणताही राजकीय नेता असो, त्याच्याशी तुम्हाला देणं घेणं नसणं, त्याला आपण राजकीय काय म्हणूयात की निपक्षपातीपणा असं म्हणतो, नॉन पार्टिझनशिप, कुणाच्याही बाजू न घेणं. ठीक आहे. आणि निष्पक्षता म्हणजे काय? तुम्ही राजकीय म्हणजे एकंदरीत दृष्ट्या तुम्ही एखाद्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या एखाद्या गटाला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या गटाला वेगळेपणाची वागणूक न देणं. ठीक आहे. याला आपण निष्पक्षपातीपणा असं म्हणतो, की एखाद्या व्यक्तीला वा गटाला इतरांपेक्षा वेगळी वागणूक न देणं, म्हणजेच तुमच्या कृती आणि वर्तनामध्ये तटस्थच असणं. आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो, की कोणाविरुद्ध भेदभाव देखील करू नये आणि त्याच वेळेस कोणावर उपकार, अनुग्रह किंवा मेहर नजरही करू नये. म्हणजे नो डिस्क्रिमिनेशन आणि नो फेव्हरिटिझम. कुणाला तुम्हाला फेवर सुद्धा करायचं नाहीये आणि त्याच वेळेस कुणाच्या विरोधात तुम्हाला डिस्क्रिमिनेशन सुद्धा करायचं नाहीये. त्याला आपण काय म्हणतो? निष्पक्षता. ठीक आहे. आणि त्याच वेळेस सनदी सेवकानं म्हणजे काय म्हणूयात, की कोणाच्यावर तुम्ही भेदभाव करणार नाहीत, कुणाला तुम्ही फेवर करणार नाहीत. त्याच वेळेस तुम्ही सर्व बाजू म्हणजे ज्या काही सर्व जे काही मतं असतील, जे सर्व समुदाय असतील, सर्व व्यक्ती असतील, सर्वांची मते तुम्ही विचारात घ्याल आणि त्यानुसार तुमची कृती कराल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सर्वांच्या मतांचा आदर करणं देखील याच्यामध्ये गरजेचं असतं. तुम्ही तुमच्या वैयक्तिक पूर्वग्रहांना तुमच्या कृतीमध्ये येऊ देता कामा नये. तुमचे वैयक्तिक पूर्वग्रह, तुमचा जो पक्षपातीपणाचा दृष्टिकोन अगोदरचा जो काय असेल, तो तुम्ही दूर ठेवला पाहिजे आणि सर्वांना योग्य ती काय म्हणतात, की सर्वांना योग्य ती वागणूक दिली पाहिजे. ठीक आहे. मग निपक्षपातीपणा आणि निष्पक्षता याच्यातला जो काही फरक आहे तो तुम्हाला समजला असेल. हा काय आहे? राजकीय दृष्ट्या तुम्ही तटस्थ असणं, की सत्तेमध्ये असलेला राजकीय पक्ष कोणता आहे, त्यांची विचारधारा काय आहे, याच्याशी तुम्हाला देणं घेणं नाही. ठीक आहे. तुमचं काम जे आहे ते तुम्ही प्रभावीपणे पार पाडणं. मग ह्याचं महत्व काय आहे? याचं महत्व काय आहे? हं? की आपण ऑलरेडी पाहतोय, की सरकार आणि नागरिक यांच्यातील विश्वास हा कमी होत चाललाय. की सरकार आणि नागरिक यांच्यातील विश्वास हा कमी होत चाललाय. आपण पाहतो, की आपलं जे काही प्रशासन असेल किंवा काही वेळेस आपलं जो काही वन विभाग आहे, पोलीस यंत्रणा आहे, ती मोठे श्रीमंत असतील किंवा जमीनदार असतील, यांच्याप्रती पक्षपाताची भूमिका ठेवते. जमीनदारांप्रती पक्षपात म्हणजे त्यांच्यावरती एक प्रकारे त्यांना फेवर केलं जातं आणि याच्यातून मग आपल्या आदिवासी समाजामध्ये जी नक्षलवादाची समस्या उभी राहिलेली आहे, की आमच्याकडे आमच्या गरजांकडे दुर्लक्ष होत आहे, आम्हाला भेदभावाला सामोरं जावं लागत आहे आणि याच्यातून आदिवासींमध्ये नक्षलवादाची समस्या उभी राहते. का? तर सरकार हे निष्पक्ष, प्रशासन हे निष्पक्ष नसल्याचा समज त्यांचा होतो. आपलं राज्य हे न्यायावर उभं नाहीये. आपला समाज न्यायावर उभा नाहीये. आमच्याप्रती भेदभाव होत आहे. आमचे हक्क डावलले जात आहेत. असं ज्यावेळेस एखाद्या समुदायाला वाटतं, त्यावेळेस तो समुदाय हा बंडाच्या भूमिकेत येत असतो आणि त्यावेळेस काय म्हणतात, की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहत असतो आणि त्याच गोष्टी आपल्याला नक्षलवादामध्ये जे काही पोलीस आणि वन विभाग यांनी जो श्रीमंत जमीनदार यांच्याप्रती पक्षपाताची भूमिका ठेवली, त्यांनी फेवर करण्याचं काम केलं, त्यामुळे ही समस्या उभी राहिली आणि त्यामुळं की प्रशासनाला आपला जो काही समाज आहे तो वैविध्यपूर्ण असा समाज आहे. वेगवेगळा समुदाय, वेगवेगळ्या संस्कृतीत लोक राहतात. मग अशा वेळेस आपल्याला सर्वांच्या हितांची काळजी घेणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस प्रशासनानं निष्पक्षतेनं काम करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस प्रशासन निष्पक्षतेनं काम करतं, त्यावेळेस लोकांना त्या सरकारवरचा विश्वास वाढतो. ठीक आहे. हा विश्वास सरकारच्या संस्थांवर, सरकारवर लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी सरकारमधील लोकांनी निष्पक्षतेनं आणि निपक्षपातीपणानं काम करणं गरजेचं आहे. ठीक आहे, क्लिअर? त्यानंतर आपण काय म्हणू शकतो, की जे मोठमोठे निर्णय आहेत ते घेण्याचा अधिकार हे कार्यकारी मंडळाचे असतात. राजकीय कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळाचे, मंत्र्यांचे आपण निवडून दिलेले जे निर्वाचित प्रतिनिधी आहेत ते. मात्र सल्ला देण्याचं काम जे आहे ते जे अधिकारी असतात, आय-ए-एस अधिकारी, सेक्रेटरी लेव्हलचे त्यांचं असतंय. मग अशा वेळेस ते सेक्रेटरी जर पक्षपाती नसतील, कोणत्याही राजकीय पक्षाला म्हणा, राजकीय व्यक्तींना वेगळ्या स्वरूपाची वागणूक देत नसतील, अशा वेळेस ते कोणत्याही नेत्याला एक प्रामाणिक सल्ला देण्याचं धाडस करू शकतात. पर्यायी धोरण सुचवण्याचं धाडस करू शकतात. आणि एखादा सनदी सेवक, वरिष्ठ पातळीवरचा सचिव लेव्हलचा अधिकारी जर पक्षपाती स्वरूपाचा असेल, तर त्याच्यामध्ये ते धाडस नसणार आहे, की वेगळ्या विचारसरणीच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना सल्ला देणं, मंत्रिमंडळाला सल्ला देणं. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे जे काही धोरण सुचवण्याचं धाडस आहे, ते करण्यासाठी देखील या सनदी सेवकांनी काय म्हणूयात, की निष्पक्ष आणि निपक्षपातीपणाचं प्रदर्शन केलं पाहिजे नेहमीच. ठीक आहे. त्यानंतर अजून आपण काय म्हणू शकतो?
त्यांना त्यांचं म्हणजे सनदी सेवकांचं जे काम आहे की अंमलबजावणीचं काम आहे. त्यांना सत्तेमध्ये असलेल्या राजकीय पक्षांच्या विचारधारेशी देणं घेणं नाही. अशा वेळेस त्यांनी त्यांचं काम प्रभावीपणे करण्यासाठी त्यांनी राजकीयदृष्ट्या तटस्थता दर्शविणे गरजेची आहे. ठीक आहे. मात्र या गोष्टी काही ना काही आपल्याला कमी असल्याचं पाहायला मिळतं, की जे काही अधिकारी असतात त्यांना राजकीय पक्षांकडून किंवा एखादा सत्तेमध्ये आलेला पक्ष त्यांचे जे काही जवळचे अधिकारी राहिलेले आहेत त्यांना प्रमोशन देणं, वेगवेगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी ठेवणं, या गोष्टी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि दुसऱ्या राजकीय पक्षांच्या जवळ जे राहिलेले अधिकारी आहेत त्यांना मग थोडंसं डिमोशन करणं, त्यांची पदावनती करणं, या गोष्टी काही प्रमाणात आपल्याला दिसत असतात. ठीक आहे. म्हणजेच काय, की आपल्या व्यवस्थेमध्ये पूर्णपणे आपल्याला ही जी काही निष्पक्षता आणि निपक्षपातीपणा आहे, या गोष्टी तेवढ्या प्रभावीपणे, ठामपणे असल्याचं दिसत नाही. त्या कुठं ना कुठं काहीशा कमजोर असल्याचं पाहायला मिळतं. मात्र ह्या भक्कम करण्याची गरज आहे. पण त्या आपण कशा करू शकतो? हं, ही मूल्य रुजू कशी शकतोय? यांची रुजवण कशी करता येईल आपल्याला? सांगा. कालही आपण बघितलेलं, की साहस आणि धैर्य. की साहसानं जर काम करायचं असेल, तर सनदी सेवकांना त्यांच्या बदली, त्यांच्या नियुक्त्या कुठं होतील, याची काळजी करण्याचं कारण नसू नये. अन्यथा त्यांची काळजी करत राहतात, की माझी बदली होईल. कुठं बदली होती, कोणत्या डिपार्टमेंटला होती. ठीक आहे. सारखं-सारखं बदल्या त्या तेवढं योग्य वाटत नाही ना, सारखं-सारखं धावपळ. आणि त्यामुळं काय आहे, की सिव्हिल सर्व्हिसेस बोर्ड, ठीक आहे. हे सर्वोच्च न्यायालयानं एस.आर. सुब्रमण्यम खटल्यामध्ये काय म्हटलं होतं 2013 मध्ये, की सिव्हिल सर्व्हिसेस बोर्ड असावं आणि यानं मग सनदी सेवकांच्या ज्या बदल्या आहेत, नियुक्त्या आहेत, पोस्टिंग आहे, याबद्दलच्या निर्णय आणि कृती करण्याचं स्वातंत्र्य या बोर्डकडे असावं. हा बोर्ड काहीसा स्वतंत्र असावा, ऑटोनॉमी असलेला, स्वायत्तता असलेला, सरकारच्या नियंत्रणापासून थोडा वेगळा. ठीक आहे. मग हा बोर्ड निर्णय घेईल, बदल्या असेल किंवा पोस्टिंग असेल त्याबाबतच्या. मग त्या दृष्टीने जर या सिव्हिल सर्व्हिसेस बोर्डनं स्वतंत्र राहून जर निर्णय घेतले, तर अशा वेळेस सनदी सेवकांना कोणत्याही राजकीय पक्षाला फेवर करण्याची गरज राहणार नाही. सत्तेतल्या किंवा मंत्रिमंडळाचं काही ऐकण्याची गरज राहणार नाही. आपण पाहतो एखाद्या वेळेस काही अधूनमधून व्हिडिओज व्हायरल होत असतात. एखाद्या आय-पी-एस अधिकाऱ्याला एखादा राज्याचा मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, कसा धमकी देतो एखाद्या गोष्टीसाठी. ठीक आहे. त्या गोष्टी जर व्हायच्या नसतील, मग ते बदली असेल, ह्या गोष्टी जर त्या राजकीय कार्यकारी मंडळाकडून आपण काढून घेतल्या, या मंत्र्यांकडून काढून घेतल्या, तर या अधिकाऱ्यांना निष्पक्षतेनं, प्रामाणिकपणानं काम करणं शक्य होईल. ठीक आहे. त्यासाठी सिव्हिल सर्व्हिसेस बोर्ड असणं गरजेचं आहे. दुसरं काय म्हणू शकतो आपण? काय म्हणू शकतो? की हे जे काही सचिव लेव्हलचे अधिकारी वगैरे आहेत, आय-ए-एस आहेत, मग हे सनदी सेवक एकदा रिटायर झाल्याच्या नंतर राजकीय पक्ष किंवा हे राजकीय नेते जे आहेत, ते त्यांना अगोदर गाजर दाखवू शकतात, की रिटायरमेंट नंतर म्हणजे तुम्ही सर्व्हिसमध्ये असताना जर आमच्या फायद्याचं काम केलं, तर रिटायरमेंट नंतर तुमची आम्ही अजून दुसऱ्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी नियुक्ती करू. म्हणजे रिटायरमेंट नंतरच्या ज्या नियुक्त्या आहेत, त्या कुठे ना कुठे थांबवण्याची गरज आहे. म्हणजेच आपण काय करू शकतो, की कूलिंग ऑफ पिरियड यांच्यासाठी एक डेफिनेट असा कूलिंग ऑफ पिरियड ठेवणं गरजेचं आहे. कूलिंग ऑफ पिरियड म्हणजे काय, की त्यांची सेवेमधून म्हणजे सर्व्हिसमधून त्यांची रिटायरमेंट झाली, निवृत्ती त्यांनी घेतली, रिटायरमेंट त्यांना भेटली. त्यानंतर 2-3 वर्ष त्यांनी घरी बसणं, कोणत्याही स्वरूपाचं कॉर्पोरेटमधलं काम न पकडणं किंवा कोणत्याही स्वरूपाचं सरकारमध्ये सुद्धा काम न पकडणं. हे होणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो म्हणजे एखादा अधिकारी जर त्या राजकीय पक्षाला, त्या मंत्र्यांना जवळचा वाटत असेल, त्यांना अनुकूल असे निर्णय तो घेत असेल, तर अशा वेळेस तो अधिकारी निवृत्त झाल्यानंतर त्याला गव्हर्नरचं पद दिलं जातं. त्याला विद्यापीठाचा चान्स काय म्हणू विद्यापीठाची महत्त्वाची पदं दिली जातात किंवा त्याला जे आपल्या वेगवेगळ्या संस्था आहेत, एन-एच-आर-सी असेल, म्हणजे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग असेल किंवा अजून जी महत्त्वाची संस्था आहेत, की केंद्रीय माहिती आयोग असेल, अशा महत्त्वाच्या संस्थांवरती अध्यक्षपदाची वगैरे भूमिका दिल्या जातात. ठीक आहे. मग ह्या गोष्टी जर आपल्याला जर राजकीय तटस्थता त्यांची सुनिश्चित करायची असेल, निष्पक्षता आणि निपक्षपातीपणा सुनिश्चित करायचं असेल, तर यांच्या रिटायरमेंट नंतर आपल्याला कूलिंग ऑफ पिरियड लावणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण असं काय अजून काय म्हणू शकतो, की जे आपले सेकंड ईआरसी आहे, दुसरा प्रशासनिक सुधारणेसंबंधीचा नेमलेला आयोग, त्यानं सुद्धा सांगितलेलं, की मंत्र्यांचा या अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कारभारामध्ये जो काही हस्तक्षेप होतोय, तो आपल्याला कमी करायची गरज आहे. आणि त्यामुळं मंत्री आणि हे सनदी सेवक यांच्यामध्ये संबंध कसे असले पाहिजेत, हे आपल्याला ऑब्जेक्टिव्हली डिफाईन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. वस्तुनिष्ठपणे व्याख्यांकित करणं गरजेचं आहे, की जेणेकरून मंत्र्यांची, अधिकाऱ्यांच्या कामामधली लुडबुड जी आहे, ती कमी होऊ शकेल. ठीक आहे. अजून काय म्हणू शकतोय, की काय म्हणूयात, की जी काही महत्त्वाची पदं आहेत ना, त्याच्यासाठी आपण किमान एक निश्चित कालावधी ठरवू शकतो, की हे महत्त्वाचं पद आहे. याच्यावर एकदा एका चांगल्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली, तर 2 वर्षी त्याची बदली करण्यात येऊ नये. म्हणजे अनटिल अँड अनलेस काही एक्सेप्शनल
सर्कमस्टान्सेस उभे राहत असतील तर, ठीक आहे, की महत्वाच्या पदांसाठी एक निश्चित कालावधी असेल, तर त्या सनदी सेवकाला कुणाला फेवर करण्याची काही गरज नाही, त्याच्यावरती कसल्याही स्वरूपाचा दबाव नाही, तो त्याचं काम ते निर्भयतेने करू शकेल. ठीक आहे, या बाबी आपण सांगू शकतो. आणि अजून काय म्हणू शकतो आपण, की बाकी मूल्यांच्या बाबतीतही ती गोष्ट लागू होते, की जे काही रिटायर झालेले प्रतिष्ठित चांगले अधिकारी राहिलेले आहेत, ज्यांच्याकडे आपण एक आदर्श सनदी सेवक म्हणून पाहतो, मग ते लोक, ते जे रिटायर झालेले सनदी सेवक आहेत, ते नवीन सर्व्हिसमध्ये येणाऱ्या मुलांना, जे सनदी सेवक आहेत, त्यांना ते गाईड आणि मेंटॉर म्हणून काम करू शकतात, की त्यांनी राजकीय पक्षासंबंधी राजकीय पक्षासंबंधीची, नेत्यासंबंधीची परिस्थिती कशी हाताळली, मग त्या गोष्टी त्यांना मेंटॉर म्हणून काम करू शकतील आणि ते निर्भयपणे राजकीय तटस्थता शो करू शकतील. ठीक आहे, त्यासाठी मेंटॉर असणं गरजेचं आहे. या गोष्टी आपण सर्व्हिसमध्ये इन्क्लूड करू शकतो. ठीक आहे, क्लिअर आहे. तर निष्पक्षता आणि निपक्षपातीपणा या संकल्पना काय आहेत, क्लिअर आहे. याच्यातला बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा. दोन्ही हेच आहे, की कुणालाही फेवर न करणं, कुणाच्या विरुद्ध भेदभाव न करणं. एखादी व्यक्ती असेल किंवा गटाविरुद्ध भेदभावाची वागणूक न देणं त्यांना, आणि त्याच वेळेस त्यांना फेवर सुद्धा न करणं, त्यांच्यावर मेहेर न जर सुद्धा न दाखवणं, त्यांच्यावर उपकृत सुद्धा न होणं, त्याला आपण या संकल्पना वापरतो. ही फक्त जो काही नॉन पार्टिझनशिप आहे, त्याला आपण राजकीय तटस्थता, पॉलिटिकली न्यूट्रल या दृष्टिकोनातून पाहतो, की राजकीय, तुमची राजकीय पक्ष, राजकीय नेते असेल त्यांच्या प्रतीची तटस्थता. ठीक आहे, क्लिअर. ठीक आहे, त्यानंतर पुढलं मूल्य आहे, आता तिसरं आपलं मूल्य कोणतं, सहिष्णुता. सहिष्णुता म्हणजे या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला अगोदरही सांगितलेला. सहिष्णुतेला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, टॉलरन्स. याचा अर्थ काय होतो, म्हणजे तुमच्यापेक्षा भिन्न मतं असणाऱ्यांचा, तुमच्यापेक्षा भिन्न मते, दृष्टिकोन असणाऱ्यांचा, तुमच्यापेक्षा ज्यांची मतं भिन्न आहेत, ज्यांचे दृष्टिकोन भिन्न आहेत, त्यांचा प्लस त्यांच्या या भिन्न मतांचा आदर करणं. ठीक आहे, याला आपण सहिष्णुता असं म्हणत असतो, की तुमच्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचं मत भिन्न असू शकतो, तिचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, तरी देखील तुम्हाला तिच्या भिन्न मतांचा, तिच्या भिन्न दृष्टिकोनाचा आणि त्याच वेळेस त्या व्यक्तीचा देखील तुम्हाला आदर करता आला पाहिजे. आणि हे जे काही आदर करणं आहे, आपल्यापेक्षा किंवा आपल्या मूल्यांशी संघर्ष होत असलेल्या भिन्न मतांचा आणि त्या व्यक्तींचा आदर करणं, याला आपण सहिष्णुता असं म्हणतो. ठीक आहे, मग आपल्या भारतामध्ये एवढी मोठी विविधता आहे, अशा वेळेस म्हणजे आपण पाहतो ना, रिजन वाईज असेल, भाषा वाईज, की प्रत्येकाची संस्कृती वेगळी आहे. एवढ्या मोठ्या संस्कृती, त्यांचे रीतिरिवाज असेल, त्यांच्या जीवन पद्धती असेल, त्यांची भाषा असेल, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मग अशा वेळेस आपण फक्त आपल्याच भाषेविषयीचा अभिमान, आपल्या संस्कृतीविषयीचा अभिमान बाळगण्यात काही वावगं नाहीये. आपल्याला इतरांच्या भाषेचा, त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्या रीतिरिवाजांचा, त्यांच्या परंपरांचा देखील आदर करता आला पाहिजे. ठीक आहे, ही गोष्ट खूप महत्वाची आहे, की ज्यावेळेस समाजामध्ये वैविध्य असतं त्यावेळेस तर खूप जास्त महत्वाची आहे. अन्यथा वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये, वेगवेगळ्या रीतिरिवाजांमध्ये संघर्ष उद्भवतो, लोकांमध्ये संघर्ष उद्भवतो. आणि त्यामुळे हे जर संघर्ष आपल्याला कमी करायचे असतील, तर आपल्याला सहिष्णुतेचा भाव जोपासणं गरजेचं आहे. ठीक आहे, टॉलरन्स ही जी काही मूल्य आहे, हे खूप जास्त महत्वाचं आहे. जिथं विविधता आहे, तिथं संस्कृतींमध्ये फरक आहे, मग त्यावेळेस संस्कृतीमध्ये संघर्ष न होता संस्कृतींनी एकत्रपणे गुण्यागोविंदानं राहण्यासाठी ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे. ठीक आहे, आणि सनदी सेवकांमध्ये सुद्धा हे जास्त महत्वाचं आहे, की एखादा हरियाणामध्ये वाढलेला व्यक्ती असेल, तो उद्या सिव्हिल सर्वंट झाला, सनदी सेवक, मग त्याला दक्षिण मधल्या राज्यांमध्ये देखील IAS म्हणून काम करता आलं पाहिजे, त्याला नॉर्थ ईस्ट मधल्या राज्यांमध्ये देखील IAS म्हणून काम करता आलं पाहिजे. ते काम करण्यासाठी त्याला तिथले जे काही स्थानिक रीतिरिवाज असेल, स्थानिक संस्कृती असेल, त्या लोकांविषयी त्याच्या मनामध्ये आदर असला पाहिजे आणि त्याच वेळेस तो त्या लोकांमध्ये समरस होऊन जाऊ शकेल. आणि जोपर्यंत तो त्या लोकांशी कनेक्ट होत नाहीये, तोपर्यंत तिथल्या लोकांचा त्याच्यावरचा विश्वास वाढत नसतोय, विश्वास बिल्ड होत नसतोय. ठीक आहे, आणि त्यामुळं जर त्या हरियाणामध्ये जन्मलेल्या व्यक्तीमध्ये ती सहिष्णुता नसेल, तर तो प्रभावीपणे तमिळनाडूमध्ये किंवा नागालँडमध्ये जाऊन काम करू शकत नाहीये. सहिष्णुता असेल तरच तो त्यांच्या संस्कृतीकडे आदरानं पाहू शकेल, त्यांच्यामध्ये मिसळून जाऊ शकेल, आणि जेव्हा त्यांच्या संस्कृतीविषयी, रीतिरिवाजांविषयी तो समरस होईल, त्याच वेळेस तिथली स्थानिक जनता त्याच्यावरती विश्वास ठेवू शकणार आहे
आणि त्यामुळे सनदी सेवकांसाठी सहिष्णुता हे मूल्य भारतामध्ये खूप जास्त महत्वाचं आहे. का? भारत हा बहुआंशिक, बहुभाषिक, बहुसांस्कृतिक असलेला देश आहे. ठीक आहे. भारतामध्ये विविधता खूप जास्त आहे. त्यामुळे हे मूल्य जास्त महत्वाचं ठरत आहे. क्लिअर आहे? सहिष्णुता म्हणजे काय? तुमच्या दृष्टिकोनांशी, विचारांशी संघर्षपूर्ण असलं तरी इतरांच्या मताचा, भिन्न दृष्टिकोनांचा आदर करणं, त्या व्यक्तीचा आदर करणं, त्याला आपण सहिष्णुता असं म्हणतो. क्लिअर? मग या सहिष्णुतेचं महत्व काय आहे? मी अगोदर जे सांगितलं तुम्हाला, की काय आहे, की भारतीय समाज जो आहे तो वैविध्यपूर्ण असलेला आहे. आपण म्हणतो भारतामध्ये विविधता खूप जास्त आहे. मग त्यामुळं सहिष्णुता हे मूल्य महत्वाचं ठरतं. ठीक आहे. अजून काय म्हणू शकतो, की की आपल्या इथं लोकशाही आहे आणि लोकशाहीचं गाभा मूल्य काय असतं, की भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. हा लोकशाहीचा मुख्य स्तंभ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. मग लोकशाहीचा मुख्य स्तंभ असेल. आता माझ्या मताशी तुमचं मत वेगळं असेल, मात्र तुम्हाला देखील भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. मी तुमचं तोंड दाबून नाही ठेवू शकत. तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि ते ऐकून घेणं, तुमच्या मताचा आदर करणं, यासाठी माझ्यामध्ये सहिष्णुता असावी लागते. ठीक आहे. आणि त्यामुळं आपल्या इथे लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोकांना भाषण अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. अशा वेळेस लोकांची मतं भिन्न भिन्न असणार आहे. सर्व लोकांनी एकमेकांच्या मताचा आदर करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या समाजातील लोकांमध्ये सहिष्णुता आणि सनदी सेवकांमध्ये सहिष्णुता असणं गरजेचं आहे. क्लिअर? अजून काय म्हणू शकतो आपण, की आपल्या समाजातील संघर्ष जे आहे ते वाढत चालले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाचे वाद असतील, संस्कृतीवरून, रूढी, रीतिरिवाजांवरून, की साऊथ मधली राज्य काय वेगळं काय म्हणत असतील, त्यांची अस्मिता वेगळी ठसवत असतील, उत्तरेकडील राज्यांचं काही वेगळं मत असेल, पंजाबचं मत काही वेगळं असेल, ईशान्येतील राज्य वेगळं मत असेल, जम्मू काश्मीर वेगळं म्हणत असेल, की जे काही वेगळं वेगळं आपापला ठसा जे काही उमटू पाहत आहेत, आपापल्या काय म्हणूयात की एक प्रादेशिक अस्मिता. मग ह्यांना सगळ्यांना जर आपल्याला एकत्र सामावून घ्यायचं असेल, तर आपण सगळ्यांनी एकमेकांप्रती सहिष्णुता दाखवणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग हे विविधतेला सामावून कसं घेणं? मग आपण भारत तेच म्हणतो ना, की विविधतेनं नटलेला देश. विविधता असून देखील गुण्यागोविंदानं एकत्र राहणं. मग हे जे काही एकत्र राहणं आहे गुण्यागोविंदानं, त्यासाठी आपल्या सगळ्यांमध्ये सहिष्णुता असावी लागेल. ठीक आहे. सहिष्णुता नसेल तर संघर्ष अटळ आहे आणि संघर्षातून मग पुढे अनेक समस्या उद्भवणार आहेत. ठीक आहे. अजून काय म्हणू शकतो आपण? ठीक आहे. या सगळ्या बाबी आहेत, की जनतेचा विश्वास जर जिंकायचा असेल, तर सनदी सेवकांना त्या जनतेमध्ये समरस व्हावं लागेल आणि सनदी सेवक तोपर्यंत समरस नाही होऊ शकत, की जोपर्यंत त्याच्यामध्ये इतर संस्कृतींविषयी, त्यांच्या रीतिरिवाजांविषयी सहिष्णुतेचा भाव आहे, आदराचा भाव आहे. क्लिअर? मग ही सहिष्णुता आपण सनदी सेवकांमध्ये कशी रुजवू शकतो? हं? सहिष्णुता रुजवण्याचे उपाय काय आहेत? की आपण पाहतो की विविध ऍक्टिव्हिटीज असतील. मग विविध ऍक्टिव्हिटीजमध्ये काय काय असेल, की सनदी सेवकांना म्हणजे जे काही प्रशिक्षणार्थी सनदी सेवक आहेत, त्यांच्यासाठी भारत दर्शनचा उपक्रम असतोय. बरोबर? मग त्यातून त्यांना भारतातल्या वेगवेगळ्या राज्य, वेगवेगळ्या संस्कृती या गोष्टी दाखविल्या जातात. त्यातून त्यांचं सेन्सिटायझेशन केलं त्यांचं काय म्हणूयात, की इतर संस्कृतींमध्ये आदराचा भाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. अजून दुसरं काय म्हणूयात, की जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात, की लबासणाला, कल्चरल प्रोग्राम्स, कल्चरल नाईट्स, या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून देखील वेगवेगळ्या आपल्या संस्कृतींचं प्रदर्शन तिथं केलं जातं. वेगवेगळ्या स्वरूपाचे पेहराव असतील, डान्स असतील, आपल्या भारतातले जे काही विविध आहेत, त्या गोष्टी तिथं दाखवल्या जातात. मग याच्यातून काही स्वरूपामध्ये सहिष्णुतेचा विकास होत असतो. त्यानंतर दुसरं काय म्हणूयात, की प्रशिक्षणादरम्यानच या अधिकाऱ्यांना आपण काय करू शकतो, की चर्चा असेल, वादविवाद असेल, यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. या चर्चा वादविवादातून काय होत असतं, की आपल्यापेक्षा भिन्न मत म्हणजेच आपल्याशी असलेली असहमती, ती आपल्याला स्वीकारता आली पाहिजे, की आपल्यापेक्षा इतरांची मतं ही वेगळी असू शकतात. इट्स नॉर्मल. हे स्वीकारता आलं पाहिजे. आपल्यापेक्षा इतरांची मतं वेगळं असणं म्हणजे आपल्याला विरोध करणं नव्हे. ठीक आहे. ज्याचे त्याचे अनुभव, ज्याची त्याची पालनपोषण, ज्याची त्याची वाढ ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहे आणि त्यासोबत व्यक्तींची मतं वेगळी असू शकतात. हे तुम्हाला स्वीकारता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी चर्चा, वादविवाद होणं गरजेचं आहे. अजून काय म्हणू शकतो आपण? की सांघिक खेळांचं आयोजन करणं, त्यातून मग सांघिक भावनांचा विकास होत असतो. त्यातून समूहाचं महत्त्व व्यक्तीला कळत असतंय. त्यानंतर नियमितपणे सांघिक भेटी आयोजित केल्या जातात, की जे काही ट्रेकिंगचे वगैरे सीन म्हणजे लबासणाला प्रशिक्षणार्थींना ट्रेकिंगला वगैरे नेलं जातं ग्रुपने. मग त्यावेळेस एकमेकांची मदत करणं, सहायता करणं, वेगवेगळ्या संस्कृतीतले ट्रेनीज असतात. मग त्यावेळेस हे जे काही सांघिक उपक्रम असतात ना, त्याच्यातून भिन्न समूहातील म्हणजे भिन्न-भिन्न समुदायातून आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये
ही जवळकीची भावना डेव्हलप होत असते. ठीक आहे. या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यातून संवादाला प्रोत्साहन मिळत असतं. एकमेकांवरचे जे काही अविश्वास आहे ते कमी होत असतात आणि यातून एकजुटीची भावना पुढे जात असते आणि ही काय म्हणतात की सहिष्णुतेसाठी महत्त्वाची असते. क्लिअर आहे? त्यानंतर पुढे आपण सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा हे मूल्य काय आहे ते बघूयात. हे प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. बहुतांश वेळा आपण प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा समानार्थाने वापरतो, मात्र याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. ठीक आहे. प्रामाणिकपणा, ऑनेस्टी आणि इंटेग्रिटी म्हणजे सत्यनिष्ठा. सत्यनिष्ठेलाच आपण सचोटी असं देखील म्हणू शकतो. प्रामाणिकपणा म्हणजे काय? ऑनेस्टी. आणि सत्यनिष्ठा म्हणजे काय? इंटेग्रिटी. आपण पहिल्या लेक्चरलाही अभ्यासलेलं इंटेग्रिटी म्हणजे काय? ठीक आहे. त्याच गोष्टी आज पुन्हा पाहणार आहोत. प्रामाणिकपणा म्हणजे काय? म्हणजे बीइंग ट्रुथफुल म्हणजे नेहमी सत्य असण्याचा तुमचा दृष्टिकोन. नेहमी नव्हे, पण सत्य असण्याचा तुमचा जो काही गुण आहे, त्याला आपण प्रामाणिकपणा असं म्हणतो. बीइंग ट्रुथफुल म्हणजे सत्य असणं. मात्र हे जे काही सत्य आहे तुमचं सत्य असणं, हे वरकरणीय आहे. हे बाह्य जगताशी संबंधित आहे. बाह्य जगताशी. बाह्य जगाला वाटतं की तुम्ही सत्य आहात. पण खरं काय आहे हे तुमचं तुम्हाला माहिती आहे. पण तुमचं तुम्हाला जे माहिती आहे ते म्हणजे प्रामाणिकपणा नव्हे. ठीक आहे. बाह्य जगाला तुम्ही जे दाखवताय, तुम्ही सत्य असल्याचं, त्याला आपण प्रामाणिकपणा असं म्हणतो. ठीक आहे. वर करणे जे आहे, त्याला प्रामाणिकपणा असं म्हणतो. ही बाह्य संकल्पना आहे. ठीक आहे. म्हणजे या दोन संकल्पनांमध्ये मूलभूत फरक आहे, की व्यक्ती जर सत्यनिष्ठ असेल तर ती प्रामाणिक असतेच. मात्र व्यक्ती जर प्रामाणिक असेल तर ती सत्यनिष्ठ असेलच असं नाही. कारण की सत्यनिष्ठा म्हणजे काय आहे? की तुम्ही कायम प्रामाणिक असणं. तुम्ही कायम उच्च वर्तनाच्या मानकांचं पालन करणं किंवा उच्च नैतिक मूल्यांचं पालन करणं. मग हे जे काही प्रामाणिकपणा आहे याच्यामध्ये कायम तुम्ही उच्च नैतिक मूल्यांचं पालन करालच याची शाश्वती आणि हमी नसते. मात्र व्यक्ती जर सत्यनिष्ठ असेल तर ती कायमच प्रामाणिक राहणार आहे. ठीक आहे. कायम. की प्रामाणिक जर व्यक्ती असेल, प्रामाणिक म्हणजे काय? की समजा आता ओसामा बिन लादेन यानं वर्ल्ड ट्रेड अमेरिकेतल्या वर्ल्ड जागतिक जे व्यापार केंद्र आहे त्याच्यावरती हल्ला घडवून आणला. मग त्या ओसामा बिन लादेननं हे मान्य करणं, की मी तो हल्ला घडवून आणलाय. हे झालं त्याचं प्रामाणिक कृत्य. किंवा एखादा भ्रष्ट अधिकारी ज्यावेळेस मान्य करतो, की मी लाच घेतली. हे प्रामाणिक कृत्य आहे ना. त्याने जे कृत्य केलं तो सांगत आहे खरं असल्याचं, की ती गोष्ट खरी आहे. मग हा तो प्रामाणिक अधिकारी त्याला आपण म्हणू शकतो ते त्याचं प्रामाणिक कृत्य आहे. मात्र सत्यनिष्ठ असलेला अधिकारी हा लाच घेण्याचा विचार सुद्धा मनात आणणार नाही. म्हणजे हे जे काही कायम प्रामाणिक असण्याचा जो गुण आहे ना, त्याला आपण सत्यनिष्ठ असं म्हणतो. कायम प्रामाणिक, कायम म्हणजे व्यक्ती परिस्थिती कशी असली तरी सुद्धा कोणत्याही शर्तीविना, कोणतीही तडजोड न करता उच्च नैतिक मूल्यांचं पालन करतो. उच्च वर्तनाच्या व्यवहारांचं पालन करतो. त्याला आपण सत्यनिष्ठ असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट बघितलेली, की मनस, वाचा आणि कर्मणा. व्यक्तीचं मनस असेल, वाचा असेल आणि कर्मणा असेल, या तिन्ही गोष्टींमध्ये सुसंगता असणं. मनस म्हणजे त्या व्यक्तीचे विचार काय आहेत. वाचा म्हणजे ती व्यक्ती काय बोलते आणि कर्मणा म्हणजे त्या व्यक्तीची कृती, त्या व्यक्तीचं वर्तन. म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यात जे विचार आहेत, तेच तुमच्या बोलण्यामध्ये दिसत आहेत आणि तेच तुमच्या कृतीमध्ये दिसत असतील, तर तुम्ही सत्यनिष्ठ आहात. ठीक आहे. तुमचं बोलणं एक, वागणं दुसरं, विचार करणं तिसरं असं असता कामा नये. मग आपण जे उदाहरणात बघितलं, की लाच घेणार म्हणजे लाच घेतलेल्या व्यक्तीनं ती लाच घेतल्याचं मान्य करणं हे प्रामाणिक कृत्य आहे. मात्र सत्यनिष्ठ असलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये तो लाच घेण्याचा विचार सुद्धा येणार नाही. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणणार? सत्यनिष्ठा. क्लिअर आहे? सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणातला फरक. सत्यनिष्ठा म्हणजे प्रामाणिकपणा तर आहेच, मात्र त्यासोबतच तुम्ही इतर उच्च मूल्यांचं पालन करणार आहात. तुम्ही कायम नैतिक मानकांचं प्रदर्शन करणार आहात. कायम नैतिक वर्तन तुम्ही शो करणार आहात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण पुन्हा काही गोष्टी बघू शकतो, की प्रामाणिकपणा म्हणजे काय? तुमचा सत्यवादी असण्याचा जो गुण आहे. बिइंग ट्रुथफुल. तुम्ही सत्य
जे आहे ते सत्य असल्याचं सांगणं. पण हा बाह्य जगाला दाखवण्याचा बाब आहे. ठीक आहे? की नेमकं खरं काय आहे हे तुमचं तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही बाहेर जगाला जे दाखवत आहात, तो तुमचा प्रामाणिकपणा आहे. त्याला आपण बाह्य संकल्पना, एक्सटर्नल कॉन्सेप्ट असं देखील म्हणतो. ठीक आहे? त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, की ती व्यक्तीच्या सर्वंकष नैतिक वर्तनाची हमी देत नाही, की कॉम्प्रिहेन्सिव्हली व्यक्तीचं वर्तन हे नेहमीच योग्य असेल, हे सांगू शकत नाही. मात्र सत्यनिष्ठ असलेली व्यक्ती ही कायम नेहमीच योग्य असते. तुझं वर्तन नेहमीच योग्य असतं. ठीक आहे? आणि त्या व्यक्तीचं म्हणजे सत्यनिष्ठतेला इव्हन सर्व मूल्यांची जननी म्हणलं जातं. ही जी काही सत्यनिष्ठा आहे, ती सर्व मूल्यांची जननी आहे. म्हणजे एखादी व्यक्ती ही जर का सत्यनिष्ठ असेल, तर त्या व्यक्तीकडून इतर सर्व मूल्यांचं पालन होणार आहे. ठीक आहे? ती व्यक्ती पारदर्शक असणार आहे. ती व्यक्ती उत्तरदायी असणार आहे. ती व्यक्ती स्वतःच्या कृतींची जबाबदारी घेणार आहे. ती प्रशासनात उत्तरदायित्व सुनिश्चित करणार आहे. ती लोकसेवेप्रती समर्पित असणार आहे. त्या व्यक्तीमध्ये करुणा असेल. म्हणजे इतर जी काही सर्व मूल्य आहेत, ती मूल्य व्यक्तीमध्ये असतील. कधी? जर व्यक्ती सत्यनिष्ठ असेल तर. मात्र सत्यनिष्ठतेबरोबर अजून एक गुण महत्त्वाचा असतो. आपण जो अगोदर बघितलेला, की साहस आणि धैर्य. तुम्ही जर कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरत नसाल, पण आपण जी सत्यनिष्ठेची व्याख्या बघितली, त्यातही त्याच गोष्टी होत्या ना, की परिस्थिती काहीही असो, तुम्ही विनाशर्त, विना तडजोड, विनाशर्त म्हणजे विदाऊट एनी कंडिशन आणि विदाऊट एनी कॉम्प्रोमाइज तुम्ही तुमच्या मूल्य तत्व किंवा जी उच्च नैतिक मूल्य आहेत, त्यानुसार तुमचं कृती करता, त्यानुसार तुम्ही वर्तन करता. त्याला आपण सत्यनिष्ठा म्हणतो. म्हणजे एखादी कृती करण्यासाठी तुमच्यावरती वरिष्ठांकडून खूप दबाव येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या जीवाची किंमत सुद्धा मोजावी लागू शकते. तुम्हाला तुमच्या घरच्यांची, कुटुंबियांची किंमत मोजावी लागू शकते. अशा परिस्थितीतही जर तुम्ही तुमच्या प्रामाणिकपणानं कृती करणार असाल, उच्च नैतिक मूल्यानुसार जर कृती करणार असाल, तर तुम्ही सत्यनिष्ठ आहात. ठीक आहे? म्हणजेच काय, की समजा एक उदाहरण घेऊयात, की तुम्ही दिवसा वाहतुकीच्या नियमांचं पालन करता. का? तर वाहतूक पोलीस रस्त्यावरती असतायत आणि तुम्ही जर उल्लंघन केलं, तर तुम्हाला दंड होणार आहे. ठीक आहे? मात्र रात्री 1:30 वाजता तुम्ही बाहेर पडलात तुमच्या घराच्या आणि रस्त्यानं प्रवास करत आहात. त्यावेळेस रात्री सुद्धा सिग्नल लागला आहे. अशा वेळेस सुद्धा ना वाहतूक पोलीस आहे, ना कोणता सीसीटीव्ही कॅमेरा आहे. अशा वेळेसही जर रेड सिग्नल लागला म्हणून तुम्ही रस्त्याला थांबत असाल, तर तुमचा सत्यनिष्ठपणा आहे. प्रामाणिकपणा काय आहे? बाह्य जगाला दाखविण्यासाठी. तुम्ही दिवसा प्रामाणिक आहात का? तर पोलीस तुम्हाला फाईन लावणार आहे. पोलीस रस्त्यावरती उभा आहे. ठीक आहे. आता रात्री तुम्ही का तुम्ही सिग्नलला थांबलात? तुमचा त्या मूल्यावर, त्या तत्वावर विश्वास आहे, की सिग्नल लागला म्हणजे थांबलं पाहिजे. हा जो विचार आहे, त्याच्यावर तुमचा ठाम विश्वास आहे आणि त्यामुळे तुम्ही तशी कृती करत आहात. तुम्हाला कोणीही पाहत नसताना तुम्ही जे करताय ना, ती तुमची सत्यनिष्ठा. ठीक आहे. इतर लोक पाहत असताना तुम्ही जो करताय, जर सत्य असल्याचं दाखवताय, तो तुमचा प्रामाणिकपणा असू शकतोय. मात्र ते सत्यनिष्ठ असेलच हे माहिती नाही. मात्र इतर कोणीही पाहत नाहीये. माझा त्या तत्व आणि बाबींवरती विश्वास आहे, म्हणून मी माझं वर्तन तसं ठेवत आहे. तो तुमचा सत्यनिष्ठ आहे. तो तुमचा सत्यनिष्ठतेचा गुण आहे. क्लिअर? आपल्या नोट्समध्ये त्याच गोष्टी दिलेल्या आहेत. प्रामाणिकपणा म्हणजे काय? की आचरणात सत्यवादी असणं आणि वर्तनाच्या उच्च मानकांची मात्र ती हमी देत नसते. सत्यनिष्ठा काय? सर्व मूल्यांची जननी आणि तुमच्या वर्तनाचं सर्वोच्च मानकांचं तुम्ही पालन कराल कायम. तुम्हाला कोणीही पाहत नसताना तुम्ही जी कृती करता, तुम्ही जो प्रामाणिकपणा दाखवता, त्याला आपण सत्यनिष्ठ असं म्हणतो. ठीक आहे? मग असहकार चळवळीचं एक उदाहरण दिलेलं आहे, की असहकार चळवळ ऐन जोमात असताना, ऐन शिखरावर असताना आणि त्या अगोदर गांधीजींनी सांगितलं होतं भारतीयांना, की मी तुम्हाला 1 वर्षात स्वातंत्र्य मिळवून देतो. एवढं सांगितलेलं असताना, एवढी चळवळ ऐन जोमात असताना, केवळ चौरी-चौराची हिंसक घटना घडली आणि त्यानंतर गांधीजींनी असहकार चळवळ थांबविली, मागे घेतली. का? सुभाषचंद्र बोस असतील, नेहरू असतील, बाकीचे सगळे लोक काय म्हणूयात, की गांधीजींवरती नाराज झालेले. पण इव्हन एवढं सगळं असताना देखील गांधीजींनी चळवळ थांबविली. कारण की गांधीजींचा एका साध्या तत्वावरती विश्वास होता, की अहिंसा ही अयोग्य आहे. ही हिंसा ही अयोग्य आहे. म्हणजे गांधीजींचा अहिंसेचा मार्ग होता आणि तोच अहिंसेचा मार्ग जर तुम्ही सोडणार असाल, तर ती कृती करण्यात काहीही अर्थ नाही. गांधींचं मत काय होतं, की ऑल्वेज युअर मीन्स जस्टिफाय युअर एंड्स. म्हणजेच नेहमीच तुमची साधनं साध्याचं स्वरूप ठरविणार आहेत. साध्याची नैतिकता ठरविणार आहेत. तुमचं साध्य ही साधनांची नैतिकता कदापिही ठरवू शकत नाही. कारण गुलाबाच्या झाडाची तुम्ही अपेक्षा करू शकत नाही, जर का तुम्ही बाभुळाचं बी पेरलं तर. म्हणजेच काय, की हिंसेचा मार्ग अवलंबून तुम्ही जे स्वातंत्र्य मिळविणार आहात, त्याचं कदापिही समर्थन होऊ शकत नाहीये. हा गांधीजींचा विचार होता. गांधींना अहिंसा हे साधन म्हणून हवं होतं. ठीक आहे. सत्य, अहिंसा ही गांधीजींची तत्व होती आणि त्यामुळे त्यांनी ती चळवळ थांबविली. का तर ज्या तत्वांवरती विश्वास आहे, त्या तत्वानुसारच माझी कृती असेल आणि त्यामुळं गांधीजींकडे सत्यनिष्ठा हा गुण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. मग या सनदी सेवेसाठी ही सत्यनिष्ठा का महत्वाची आहे?
हम्म काय म्हणू शकता? पुन्हा परत त्याच गोष्टी आहेत. जे सनदी सेवक असतात त्यांना व्यापक स्वविवेकाधिकार आहेत आणि ह्या विवेकाधिकारांचा त्या अधिकाऱ्यानं स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी जर त्याला वापर करायचा नसेल, या अधिकारांचा जनतेच्या कल्याणासाठी, जनतेच्या सेवेसाठी वापर करायचा असेल, तर त्या अधिकाऱ्यामध्ये सत्यनिष्ठा हा गुण असावा लागतो. कारण की जो कौटिल्य म्हणतो की सरकारी अधिकारी हा म्हणजे माशाप्रमाणे असतोय, की तलावात पोहणारा एखादा मासा आणि त्याला तुम्ही नाही विचारू शकत की तू त्या तलावातलं पाणी पिलंय की नाही, एवढं सगळं पाणी आहे. सनदी सेवाकडे एवढा सगळा पैसा असणार आहे, एवढा सगळा निधी असणार आहे. त्यानं म्हणजे पोहता पोहता त्या माशानं किती पाणी प्यायलंय हे कोणाला सुद्धा कळणार नाही. ठीक आहे. मग सनदी सेवकाचाही तसंच आहे. त्याच्याकडे एवढी संसाधनं, एवढा पैसा, एवढा निधी असणार आहे. मग अशा वेळी सनदी सेवक जर सत्यनिष्ठ असेल, तरच तो ते पाणी पिणार नाहीये. क्लिअर? त्याच्यामुळं त्याच्या अधिकारांचा तो कसा वापर करेल हे सुनिश्चित करण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये सत्यनिष्ठा असावी लागते. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, की ज्यावेळेस एखादा अधिकारी हा सत्यनिष्ठ असलेला असतो, त्यावेळेस लोकांच्या नजरेमध्ये त्याला किंमत असते. लोकांच्या नजरेत त्याला विश्वासार्हता, क्रेडिबिलिटी असते, त्याच्या मताला वजन असतं. आणि ज्यावेळेस आपत्तीच्या काळात किंवा इतर महत्वाच्या वेळी ज्यावेळेस तो सनदी सेवक लोकांना कशाच्या बाबत तरी आवाहन करतो, त्यावेळेस लोक त्याच्या गोष्टी ऐकत असतात. ठीक आहे. पण त्या व्यक्तीच्या मताला किंमत कधी येते, ज्यावेळेस त्याची मनस, वाचा, कर्मण ह्या गोष्टी चांगल्या, सर्व सुसंगतीत आहेत. तो अधिकारी प्रामाणिक आहे, सत्यनिष्ठ आहे. अशा वेळेस त्याचं लोक देखील ऐकत असतात. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, की व्यक्तीमध्ये जर सत्यनिष्ठा असेल, तर ती इतर सर्व मूल्यांचं पालन करते. कारण की सत्यनिष्ठा काय आहे? इतर मूल्यांची जननी आहे. आणि त्यामुळं जर व्यक्तीमध्ये सत्यनिष्ठता नसेल, तर इतर मूल्यांचं देखील पालन होणार नाही. म्हणजे इतर मूल्यांची जी म्हणजे जी काही इतर मूल्य आहेत, त्यांच्याशी देखील ती व्यक्ती तडजोड करणार आहे. आणि ती जर तडजोड आपल्याला होऊन द्यायची नसेल, तर सत्यनिष्ठा हे महत्वाचं मूल्य आहे. अजून काय म्हणू शकतो आपण, की सत्यनिष्ठ असलेली व्यक्ती जी असते ती स्वतःच्या कृतींची जबाबदारी नेहमी घेत असते. आणि कृतींची जबाबदारी घेऊन प्रशासनाचं जे उत्तरदायित्व आहे ती सुनिश्चित करत असते स्वतःच्या कृतींद्वारे. स्वतःच्या कृतींसाठी ती इतरांना दोष देत नसते. ठीक आहे. तिच्यामध्ये नेहमीच विनयशीलता असते. ह्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. तिच्यामध्ये विनयशीलता असते. ती इतरांना स्वतःपेक्षा कमी लेखत नसते. ठीक आहे. नैतिक युद्धांची सोडवणूक ती व्यवस्थितरित्या करते. कारण की तिची तत्व ही स्पष्ट आहेत. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, की सरकारकडे संसाधनांचा तुटवडा आहे. अशा वेळेस आपल्याला कमीत कमी संसाधनामध्ये अधिक चांगले परिणाम घडवून आणायचे आहेत. मग अशा वेळेस देखील संसाधनांचा कार्यक्षम आणि परिणामकारक वापर करण्यासाठी सनदी सेवकामध्ये सत्यनिष्ठा असावी लागते. म्हणजे गैरप्रकारांची प्रकरणं म्हणजे सरकारच्या एखाद्या विभागामध्ये गैरप्रकार झाला म्हणजे भ्रष्टाचाराची प्रकरणं काय असतील, तर ती उघडकीस आणण्यासाठी देखील व्यक्तीमध्ये सत्यनिष्ठा असावी लागते. की दबावाला न जुमानता, लाचेला कोणत्याही स्वरूपाची भीक न घालता, दबावाला कोणत्याही स्वरूपाची भीक न घालता त्या व्यक्तीने तो गैरप्रकार पुढे आणणं. मग आपल्याला जे सत्येंद्र दुबे आहेत, सत्येंद्र दुबे यांचं उदाहरण वारंवार दिलं जातं, की 2003 मध्ये या व्यक्तीची हत्या झाली. ठीक आहे. हे सरकारी इंजिनियर होते आणि आपला जो काही गोल्डन क्वाड्रिलॅटरल हायवे आहे म्हणजे सुवर्ण चतुर्भुज महामार्ग, सुवर्ण चतुर्भुज महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो, की दिल्ली असेल, नंतर खाली मुंबई असेल, नंतर चेन्नई असेल आणि नंतर कोलकाता असेल. या चार आपल्या देशाच्या मोठ्या शहरांना जोडणारा हा गोल्डन क्वाड्रिलॅटरल हायवे सुवर्ण चतुर्भुज महामार्ग. या महामार्गाच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाला आणि ते या सत्येंद्र दुबे यांना कळलं. त्यांनी थेट पीएमओ पर्यंत लेटर लिहिली. ठीक आहे. म्हणजे पंतप्रधान कार्यालयाला देखील. पण त्यांच्यावरती खूप दबाव आला. त्यांनी या प्रकरणाचा निपटारा लावलाच. ते त्या दबावांना घाबरलेले आहेत. आणि शेवटी 2003 मध्ये त्यांची हत्या देखील झाली. म्हणजे या व्यक्तीनं व्यक्तिगत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सत्यनिष्ठतेचं शेवटपर्यंत प्रदर्शन केलं. म्हणजे सचोटीसाठी आदर्श ठरलेली व्यक्ती आहे. ठीक आहे. अशा काही व्यक्ती आहेत. ठीक आहे. अजून आपण बाकीची उदाहरणं देखील बघू शकतो सत्यनिष्ठतेची, की मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं लाल बहादूर शास्त्री यांचं उदाहरण, की लाल बहादूर शास्त्री यांनी की जेव्हा देश फूड क्रायसिस मधून जात होता त्यावेळेस एक वेळचं जेवण करणं सोडून दिलेलं. दुसरी सत्यनिष्ठेचं उदाहरण पाहायचं त्यांची गोष्ट झाली, तर ही व्यक्ती वॉक द टॉक होती. म्हणजे बोले तसं झाले. म्हणजे सत्यनिष्ठतेचं केवळ सांगणार नाही, तर ते त्याचं स्वतःच्या आचरणातून त्यांच्या त्या गोष्टी दिसत होत्या, की ते त्यांच्या नातवंडाला पत्र लिहायचे आणि नातवंडाला पत्र लिहिण्यासाठी तर पत्राचा जो काही कागद असेल, तो असेल किंवा त्या पत्रावरती जी लिहायची लिहिण्यासाठी वापरणारा पेन असेल, त्या पेनची शाई असेल,
ते सगळं ते त्यांच्या खाजगी स्टेशनरीमधून वापरायचे. म्हणजे पंतप्रधान कार्यालय किंवा रेल्वे मंत्री असताना त्या मंत्रालयीन कागदांचा, त्या स्टेशनरीचा ते वापर करायचे नाहीत खाजगी कारणांसाठी. ठीक आहे. म्हणजे एवढं सगळं प्रामाणिक राहणं, एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्तीनं, की ती व्यक्ती सत्यनिष्ठ असल्याचं दाखवत असते. ठीक आहे. आपल्याला महेंद्रसिंग धोनी, म्हणजे अगोदर आपण सचिन तेंडुलकर यांचं उदाहरण बघितलेलं, आज आपण महेंद्रसिंग धोनीचं बघूयात. की महेंद्रसिंग धोनी हा 2012 मध्ये, म्हणजे तो कॅप्टन होता. 2012 मध्ये भारत हा इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेला टेस्ट मॅच खेळण्यासाठी. ठीक आहे. आणि अशाच एका मॅचमध्ये, म्हणजे इंग्लंडची बॅटिंग चालू होती. इंग्लंडचा एक बॅट्समन बॅटिंग करत होता आणि लंचला, म्हणजे टेस्टला कसं राहतं तुम्हाला माहित असेल, की लंचला ब्रेक असतो मोठा, त्यानंतर परत इव्हिनिंगला ब्रेक असतो. एक पूर्ण वन डे ऑफ झाल्यावरती. मग हा जो काही लंचचा ब्रेक होता त्याच्या अगोदर त्यांचा बॅट्समननं म्हणजे लंचच्या अगोदरचा तो त्या ओव्हरचा शेवटचा बॉल होता आणि त्या 6व्या बॉलवरती त्या इंग्लंडच्या बॅट्समननं एक चौकार मारला असं त्याला वाटलं. म्हणजे बॉल हा फार सीमेनजीक गेला बाउंड्रीच्या, मात्र तो चौकार गेला नाही. मात्र त्या बॅट्समनला वाटलं की बॉल हा चौकाजवळ गेला किंवा चौक गेलाय, फोर गेलेला आहे. आणि अशा वेळेस तो बॅट्समन ते क्रीज सोडून मैदानाबाहेर जाऊ लागतो, की पूर्ण फोर डिक्लेअर होण्याच्या अगोदरच. आणि तेवढ्यात आपला प्लेयर हा तो बॉल टाकतो आणि आउट केलं जातं त्याला. मात्र अंपायर देखील त्या व्यक्तीला आउट देतो इथं. मात्र एम.एस. धोनी म्हणतो की तो आउट नाहीये. ही आहे खिलाडू वृत्ती. ही कुठून येते? सत्यनिष्ठतेमधून. आपल्याला त्याला आउट तर करायचंच आहे, पण जे काय करू ते योग्य मार्गाने करू, प्रामाणिकतेने करू, सत्यनिष्ठतेने करू. की तो जो आउट झालेला आहे त्याला तसं वाटलं की बॉल चौकाला गेलेला आहे. आता हा शेवटचाच बॉल होता या सकाळच्या ओव्हरचा. मग त्यावेळेस तो क्रीज सोडून जाऊ लागला होता मैदानाबाहेर. ठीक आहे. मग ही गोष्ट आहे की एम.एस. धोनीनं त्या ठिकाणी दाखवलेली सत्यनिष्ठता, प्रामाणिकपणा, की तो जरी आउट झालेला असला तरी तो आउट नाहीये. ही खिलाडू वृत्ती व्यक्तीमध्ये असणं, ही सत्यनिष्ठेतून येत असतं. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. मग सत्यनिष्ठता आपल्याला आपण सत्यनिष्ठता कशी रुजवू शकतोय? तुम्हाला काय वाटतं? सत्यनिष्ठा रुजवण्यासाठी काय महत्वाचं आहे? की जर लहानपणापासूनच आपले कुटुंब असेल, आपल्या शाळा असेल, इथून जर आपल्याला योग्य नैतिक मूल्य जर मिळाली, आपले संस्कार जर योग्य मिळाले, आपल्यामध्ये मूल्यांची रुजवण, जी सामाजिकीकरणाची प्रक्रिया आपण अभ्यासली, त्या सामाजिकीकरणातून आपली योग्य मूल्यव्यवस्था जर आकाराला आली, तर व्यक्ती सत्यनिष्ठतेचं प्रदर्शन आयुष्यभर करू शकेल. ठीक आहे. म्हणजे मूल्यांची रुजवण जर व्यवस्थित झाली तर. दुसरं काय म्हणू शकतो, की जेव्हा एखादा उमदा सनदी सेवक सर्व्हिसमध्ये येतो, त्यावेळेस तो भले कितीही प्रामाणिक असला, सत्यनिष्ठ असला, तरी आपली व्यवस्था एवढी करप्ट झालेली आहे, की त्या व्यक्तीला सुद्धा करप्शन करायला भाग पाडते. बरोबर. मग अशा वेळेस, की ज्यावेळेस त्याच्यावरती व्यवस्थेकडून सगळीकडून दबाव येत आहे, अशा वेळेस त्याला त्याच्या नैतिक तत्वांवर जर ठाम राहायचं असेल, तर त्याला कोणीतरी मेंटॉर हवा, की तो मेंटॉर त्याचे अनुभव सांगू शकेल, की अरे अशी परिस्थिती माझ्यापुढेही आलेली, मी ती कशी हाताळली, तू ती कशी हाताळायला हवी. मग कोणीतरी मेंटॉर असेल, तर त्या उमद्या सनदी सेवकाला तो आधार मिळणार आहे आणि तो त्याचे निर्णय हे अधिक नैतिक कसे घेता येतील, अधिक सत्यनिष्ठ कसं राहता येईल, यासाठी प्रयत्न करू शकेल. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, की आपण सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करत असताना तर आपल्याला एथिक्सचा पेपर आहे. बरोबर? कशासाठी आहे? की तुमची सत्यनिष्ठा चेक करणं, तुमचं नीतिशास्त्र, तुमची नीतिमत्ता चेक करणं, तुमची नैतिकता चेक करणं, तुमच्या व्हॅल्यूज चेक करणं याच्यासाठीच आहे. नीतिशास्त्राचा पेपर त्यासाठीच आहे. यू-पी-एस-सीने इव्हन जो व्हॅल्यू आपला एसेचा पेपर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा कोड बेस्ड क्वेश्चन द्यायला सुरुवात केलेली आहे. कोड द्यायला आणि त्याच्यावरती तुम्हाला 10 पानांचा एसे लिहायचा आहे. त्याच्यातून तुमच्या व्हॅल्यूज दिसणारच आहेत. आणि त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट आहे, की तुमचा इंटरव्ह्यू, तुमची मुलाखत, पर्सनॅलिटी टेस्ट, त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये तुमची पर्सनॅलिटी ही व्हॅल्यू वाईज कशी आहे ती पाहिली जाणार आहे. तुमचं चारित्र्य काय आहे, तुमचं कॅरेक्टर काय आहे. मग ही जी काही प्रक्रिया आहे ना, ते आपल्याला अधिक कशी मजबूत करता येईल, की जी सिव्हिल सर्व्हंटची जी रिक्रुटमेंट आहे, त्या प्रोसेसमध्येच आपण त्या उमेदवारांची नीतिमत्ता तपासणं हे गरजेचं आहे. आणि त्यानंतरही ज्यावेळेस उमेदवार म्हणजे पास होत आहे, शेवटी ऑफिसर ट्रेनिंग म्हणून प्रशिक्षण घ्यायला जात आहे लवासनाला, तिथं देखील त्याला नैतिक शिक्षण देणं गरजेचं आहे. नैतिक प्रशिक्षण, एथिकल ट्रेनिंग किंवा एथिक्स ट्रेनिंग. मग त्याच्यामध्ये नैतिक दुविधा काय असतात, हितसंबंधांचा संघर्ष काय आहे, तो त्यानं कसा सोडवला पाहिजे, त्या व्हिसल ब्लोईंग सोबतच्या ऍक्ट, म्हणजे व्हिसल ब्लोईंग करताना त्याने कोणती काळजी घेतली पाहिजे, व्हिसल ब्लोईंग कसं करावं, या सगळ्या गोष्टींचे धडे लवासनामध्येच देणं गरजेचं आहे. प्रशिक्षण संस्थांनी या नवीन सनदी सेवकांना या गोष्टी होणं गरजेचं आहे. अजून आपण काय म्हणू शकतो, हम्म, की जे काही प्रामाणिक आणि नैतिक वर्तन ठेवणारे अधिकारी आहेत त्यांना आपण बक्षीस दिलं पाहिजे आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना आपण शिक्षा किंवा दंड दिला पाहिजे. आणि यातून देखील आपण ह्या गोष्टी समाजामध्ये रुजवू शकतोय, की एखादा अधिकारी भ्रष्टाचार करणारा असेल, लाच घेणारा असेल, त्याला त्याला कठोरातील कठोर शिक्षा मिळणं, जेणेकरून जे बाकीचे अधिकारी आहेत
त्यांना एक ठाम संदेश जाणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेस जो प्रामाणिक अधिकारी आहे त्याला देखील तुम्ही बक्षीस दिलं गेलं पाहिजे. त्यानं जे काही प्रामाणिक काम केलेलं आहे, एखादा अधिकारी ज्यावेळेस त्याच्या विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणतो, त्यावेळेस त्याला शिक्षा मिळता कामा नये, दंड मिळता कामा नये. त्याला त्याच्यासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्याचा सत्कार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. या गोष्टी होणं गरजेचं आहे. त्याच वेळेस ज्या गोष्टीला चांगलं मानलं जातं त्या गोष्टी अधिकारी करतील ना. आपल्या इथं जर प्रामाणिक राहून, सत्यनिष्ठ राहून तुमच्या वारंवार बदल्याच होणार असतील, तुमचं डिमोशनच होणार असेल, तर का कोण प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ राहील? आणि भ्रष्ट राहणार असाल, तुम्हाला बढती मिळते, प्रमोशन मिळते, तुम्ही राजकीय वरिष्ठ तुमचे जे काही आहेत मंत्री वगैरे, त्यांच्या जवळचे जर बनत असाल, त्यांचं लांगुल चालन, एक प्रकारची चाटोगिरी जर तुम्ही करत असाल आणि तुम्हाला जर त्यातून प्रमोशन मिळणार असेल, तर अधिकारी का तसं करणार नाही? त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित हे जे काही रिइन्फोर्समेंट त्याला आपण काय म्हणूयात, की म्हणजे रिवॉर्ड आणि जी पनिशमेंट आहे त्याद्वारे व्यक्तींच्या मूल्य रुजवणुकीचा आपण प्रयत्न करत असतो. त्या गोष्टी कुठं ना कुठं बदलण्याची गरज आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांना सन्मानित करणं, भ्रष्ट अधिकाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा आणि दंड करणं गरजेचं आहे. त्याद्वारे आपण सत्यनिष्ठेची रुजवण अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकतोय. ठीक आहे. आणि अजून आपण शेवटी म्हणू शकतो, की सनदी सेवकांसाठी आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह असं कोड ऑफ एथिक्स आणणं गरजेचं आहे. नीतिशास्त्र संहिता. की सनदी सेवेमध्ये काम करत असताना या सनदी सेवकांनी हे जे काही पब्लिक सर्वंट आहेत, त्यांनी कोणत्या तत्वांचं पालन केलं पाहिजे, कोणती मूल्य आणि तत्व त्यांच्यासाठी आदर्शवत असली पाहिजेत, हे त्यांना ऑलरेडी माहीत असणं गरजेचं आहे. त्यानुसार ते त्यांचं वर्तन तसं ठरवू शकतील. क्लिअर आहे? मग या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासल्या. आपण काय काय अभ्यासलं आज? जी जी काही सगळी मूल्य होती, ठीक आहे, सगळी तुम्हाला क्लिअर झाली? की लोकसेवेसाठी समर्पण म्हणजे इथं आपलं हे हा जो काही दुसरा चॅप्टर आहे तो संपलेला आहे. ठीक आहे. आता आपण फक्त बघूया थोडक्यात की लोकसेवेसाठी समर्पण म्हणजे काय, की तुमच्या आंतरिक भावनेनं तुम्ही लोकसेवेसाठी स्वतःला वाहून गेलं. त्याला आपण डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस किंवा सार्वजनिक सेवेप्रती समर्पण, लोकसेवेप्रती समर्पण असं म्हणतो. कारण की सनदी सेवा हा 24/7 जॉब आहे. तुम्हाला अवघड परिस्थितीमध्ये काम करायचंय, कठीण परिस्थितीमध्ये काम करायचंय आणि हा गुण तुमच्यामध्ये असल्याशिवाय, ही मूल्य तुमच्यामध्ये असल्याशिवाय ते शक्य होत नाही. दुसरं काय बघितलं, निष्पक्षता आणि निपक्षपातीपणा. निष्पक्षता म्हणजे काय, तुम्ही तटस्थ असणं तुमच्या वृत्ती आणि वर्तनामध्ये जनरली. आणि निपक्षपातीपणा म्हणजे काय, तुम्ही राजकीय तटस्थता शो करणं. कोणत्याही राजकीय पक्षांशी विचारधारांशी तुमचा संबंध असता कामा नये. ठीक आहे. त्याला आपण निपक्षपातीपणा असं म्हटलं. त्यानंतर सहिष्णुता म्हणजे काय, की आपल्यापेक्षा भिन्न मतं ज्यांची आहेत, भिन्न दृष्टिकोन ज्यांचा आहे, त्या व्यक्तींचा प्लस त्यांच्या भिन्न मतांचा, दृष्टिकोनाचा आदर तुम्हाला करता आला पाहिजे. भारतीय समाज हा वैविध्यपूर्ण असलेला आहे. अशा वेळेस आपल्या संस्कृती, रीतिरिवाज, चालीरीती ह्या वेगवेगळ्या आहेत. आपल्याला इतर समुदायांच्या त्या बाबींचा आदर करता आला पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी सहिष्णुता हे मूल्य भारतीय समाजात जास्त महत्वाचं आहे. आणि प्रामाणिकपणा म्हणजे सत्यनिष्ठा म्हणजे काय, प्रामाणिकपणा म्हणजे काय, हा वरवरचा बाह्य जगाशी संबंधित तुमचा सत्यवादी असण्याचा गुण. ठीक आहे. आणि सत्यनिष्ठा म्हणजे काय, तुम्ही व्यक्तिगत आंतरिक दृष्ट्या देखील तुम्ही प्रामाणिक असणं, कायम तुम्ही प्रामाणिक असणं, प्रामाणिकतेसह बाकीची जी उच्च नैतिक मूल्य आहेत त्यांचं तुम्ही पालन करणं, त्याला आपण सत्यनिष्ठा असं म्हणतो. की तुम्हाला कुणीही पाहत नसताना तुम्ही जी कृती करता, तुम्ही जो प्रामाणिकपणा दाखवता, तो तुमचा सत्यनिष्ठता आहे. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत? या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासल्या आणि त्यानंतर कालच्या लेक्चरला जे काय आपण बाकीचे गुण जे बघितले, मला वाटतं कालच्या लेक्चरला बघितलेल्या गोष्टी आपण बोर्डवरती लिहिलेल्या ना. ठीक आहे. असू द्यात. की काल काय पाहिलं आपण, की करुणा असेल, परानुभूती असेल, वस्तुनिष्ठता असेल, साहस, धैर्य असेल, ही गुण आपण अभ्यासली. सनदी सेवेची ही पायाभूत मूल्य आहेत. सनदी सेवकांमध्ये ही मूल्य असलीही पाहिजेत, असायला हवीत, जेणेकरून सनदी सेवेचं जे काही आपलं महान उद्दिष्ट आहे, की लोककल्याणाचं कार्य असेल, धोरण अंमलबजावणीचं कार्य असेल, ते व्यवस्थितरित्या होऊ शकेल. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या आपण अभ्यासल्या. तुम्हाला कुठं काय अडचण असेल तर तुम्ही मला ते विचाराल. आणि कालचा जो प्रश्न आहे तो बऱ्याच जणांनी लिहिलेला नाही. ज्यांनी लिहिलेला नाही त्यांनी आज तो होम असाइनमेंट म्हणून कन्सिडर करा, किंवा तुम्ही काल तरी लिहिलेलं नाही, आज तरी लिहा. ठीक आहे. याच्यासंबंधी जे काही पीवायक्यूज वगैरे असतील त्याच्यासंबंधी आपण आपला व्हॉट्सअपवरती ग्रुप बनवूयात आणि त्याच्यावरती मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करेल. ते सेक्शन वाईज पीवायक्यूज म्हणजे जो काही आपला आता सनदी सेवेची पायाभूत मूल्य या टॉपिकवरती युपीएससीने 2013 पासून 2025 पर्यंत जे काही सगळे प्रश्न विचारलेले आहेत ते मी तुम्हाला सगळे त्या पीडीएफ मध्ये देईल. ठीक आहे. क्लिअर आहे? अजून बाकीचे तुमचे काही डाऊट्स आणि काही शंका असतील तर तुम्ही मला त्या विचारू शकता. पुढच्या लेक्चरपर्यंत थांबूयात आपण. पुढच्या लेक्चरला भेटूयात. धन्यवाद.